ब्रेकनंतर आपलं परत एकदा स्वागत आहे। आज सलाम महाराष्ट्रामध्ये आपण भेटणार आहोत अशा एका माणसाला ज्यांनी कितीतरी हजारांच्या वर जगातल्या नामवंत लोकांच्या सह्यांचा संग्रह केला आहे। त्यांच्या या छंदाविषयी आज आपण सलाम महाराष्ट्रामध्ये जाणून घेणार आहोत आणि त्यांचा परिचय सुरुवातीला आपण करून घेऊयात। जाऊयात आमची रिपोर्टर वसुंधरा काशीकर त्यांच्या बरोबर आहे। वसुंधरा, सलाम महाराष्ट्रामध्ये आज एक खूपच खास पाहुणे आपल्या सोबत आहेत। सतीश चाफेकर आपल्या सोबत आहे आणि गेल्या 40 वर्षांपासून सलाम महाराष्ट्राच्या दर्शकांना आवर्जून सांगू इच्छिते की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंत लोकांच्या जवळपास 5,500 पेक्षा जास्त स्वाक्षऱ्या सह्या त्यांनी गोळा केलेल्या आहे। त्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंपासून जिमी कार्टर पर्यंत आणि तिकडे रॉजर फेडरर पासून सोफिया लॉरेन्स पर्यंत अशा वेगवेगळ्या लोकांच्या स्वाक्षऱ्या त्यांनी गोळा केलेल्या आहे। आपण त्यांच्याशीच त्यांच्या या छंदाबद्दल बोलूया। सर, सगळ्यात पहिल्यांदा IBN लोकमत मध्ये तुमचं मनापासून स्वागत। कसा काय हा छंद तुम्हाला लागला? तो वयाच्या 11व्या वर्षी आमच्या इथे जनरल करिअप्पा आले होते। तर मोठं व्यक्तिमत्व होतं, त्यांच्यावर वाचलं होतं, केसरी वगैरे पेपर यायचे। तर माझे मित्र आता जे टाळाचे जज आहेत प्रमोद कोरे, त्याचे बाबा मला बोले, सतीश त्याची सही घे, तू फार मोठे आहेत। मी सही घेतली आणि नेहमीप्रमाणे ती हरवली। पण होता होता काय झालं, आमच्या शाळेमध्ये नाटकं व्हायची त्यावेळेला MH स्कूलमध्ये स्टेज होतं असं, आणि नाटक तेव्हा गडकरीवर काही नव्हतं। तर डॉक्टर लागू, निळूभाऊ फुले, डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाटकाला यायचे। तर आम्ही काय करायचो की कधी कधी 20 तिकीटं विकली की 1 तिकीट फ्री मिळायचं आम्हाला, मग ते नाटक बघायचं। वाहतोय दुर्वाण जोडी नाटक 25 वेळा जवळ बघितलं का आता असं, पण प्रत्येक वेळा तिकीट मिळतं असं नाही। मग आता एक अंक झाला की पटकन घुसायचं, स्टेजवर जायचं आणि मग स्टेजवरनं प्रेक्षकात द्यायचं। आता शाळेत मुलांना म्हणायचं, मी आज डॉक्टर घाणेकरांना पाहिलं, डॉक्टर लागूंना पाहिलं, हे खोटं बोलतोस तू, आता पुरावा काय? मग ती सही घ्यायला सुरुवात झाली, तिथली अशा सह्या घ्यायला सुरुवात झाली माझी। आणि होता होता हे वाढत गेलं। असं कॉलेजला जायचं मी, प्रवीण डवणे, शाहीर दामोदर विटावकर, हे सगळे मित्र, मी एकही कार्यक्रम सोडायचो नाही। पैसे खिशात नसेच आमच्याकडे, पण त्यावेळेला आम्ही आकाशवाणीवरही कार्यक्रम करायचो की 17 रुपये 20 रुपये काहीतरी मिळायचे कार्यक्रमामध्ये। आमच्या पास मात्र व्यवस्थित निघायचा भेटीचं त्यावेळेला। आणि असं अनेक लोक आम्हाला भेटत गेली अशी की एक दिवशी काय झालं, मी दूरदर्शनला गेलो होतो, तर पहिल्यांदा मी हिंदी चित्रपट कलाकार बघितला, तो म्हणजे IS जोहर। त्या जॉनी मेरा नाम लागला होता, फॉर्ममध्ये होता एकदम, आणि खूप बरं वाटलं की अशा कलाकाराजवळ मी उभा आहे। पण मनामध्ये त्याला वेगळं होतं, हे पडद्यावर एवढा उंच दिसतो, आहे तर तो आपल्यापेक्षा मुटका, ही एक ती भावना होती। पण ते हळूहळू विरत गेलो, मोठमोठ्या माणसं बघत गेलो आम्ही, अनुभवत गेलो। आणि त्या एक दिवशी काय झालं, एक सही मी घेऊ शकलो नाही, घेतली नाही मुद्दामून त्या काळामध्ये, ती म्हणजे इंदिरा गांधींची। त्या इंदिरा गांधी पडल्यानंतर त्या ठाण्याला आल्या होत्या आणि नंतर जास्ती माणसं नव्हती, पण मनामध्ये खून नसतो थोडा, बघितलं, जवळनं बघितलं, ते तेजस्वी व्यक्तिमत्व होतं ते। आणि मग काही वर्षांनी वाटलं की बाबा आपलं चुकलं, ते आपण नाही घेतली पाहिजे जाई। पण 20 वर्षांनी डोंबिवलीमध्ये एका सद्गुरुस्थानी मला एक डायरी दिली, हे तुला घे, आणि त्यात ती बाईंची सही होती। खरंच मी म्हणजे स्वतःला धन्य समजतो की मी जी इच्छा करत होतो ती मला मिळत होती, उशिरा का मिळत होती। ह्याचं एकच इंटेन्शन होतं की मी मन लावून जीव ओतून काम करत होतो। पण आता तुम्हाला थोडंसं बोलताना थांबवते, इतक्या कष्टपूर्वक, इतक्या मेहनतीने जीव ओतून तुम्ही या सह्या गोळा केलेल्या आहेत, पण काय म्हणजे काय उद्देश काय आहे हे करण्यामागचा? उद्देश काहीच नाहीये, उद्देश काहीच नाहीये। आता तरी उद्देश काय, मी रेकॉर्ड करणार नाही, मला माझ्याकडे हे आहे। एखाद्या मर्सिडीजचा अभिमान असतो, एखाद्या BMW चा अभिमान असतो, मला हा अभिमान। क्या बात आहे, हा खजिना आहे, खजिना आहे माझ्याकडे, त्याच्याकडे नसले, माझ्याकडे आहे। अगदी खरंय, अगदी खरंय। आपण सलाम महाराष्ट्रामध्ये सतीश चाफेकरांशी अशाच गप्पा मारणार आहोत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सह्या गोळा करताना त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहे, खूप त्रास सहन केलेला आहे। कित्येकदा या नामवंत लोकांसाठी त्यांना 3-3, 4-4, 5-5 तास रांगेमध्ये उभं राहावं लागलेलं आहे, त्याच्यानंतर त्यांना सही मिळालेली आहे। यामध्ये काही किस्से सुद्धा आहे, काही गमतीदार प्रसंग सुद्धा आहे, ते आपल्याला त्यांच्याकडून ऐकायचे आहे। पण सलाम महाराष्ट्रामध्ये इथे घेऊयात एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत।
आणि आज सलाम महाराष्ट्रामध्ये आपण बोलतोय सतीश चाफेकर यांच्याशी. एक वेगळा छंद त्यांना आहे. 5,000च्या वर सह्यांचा संग्रह त्यांनी केला आहे. मोठमोठ्या क्षेत्रातली जी लोक आहेत त्यांच्या सह्या जमा करण्याची पॅशन त्यांना आहे. पण या पॅशनच्या मागे मेहनत आहे आणि वेगवेगळे किस्से सुद्धा आहेत. ते ऐकूया जाऊयात वसुंधराकडे. आणि सलाम महाराष्ट्रामध्ये आज आपल्यासोबत आहेत सतीश चाफेकर. गेल्या 40 वर्षांपासून ते सह्या गोळा करतात आहे. 5,500 पेक्षा जास्त सह्या त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नामवंत व्यक्तींच्या गोळा झालेल्या आहेत, त्यांनी जमा केलेल्या आहे. आपण त्यांच्याशी बोलूया. अनेक किस्से आहेत त्यांच्याकडे या हा छंद जोपासताना त्यांना अनुभवास आलेले. आपण त्यांच्याशीच बोलूया. हा छंद तुम्ही 40 वर्षांपासून जोपासता आहात. अनेक क्षेत्रातल्या मोठमोठ्या लोकांशी तुम्ही भेटलात. काय काही किस्से असतील सांगा आम्हाला. किस्से खूप आहेत, पण काही किस्से असे आहेत की ते अविस्मरणीय आहेत. मी बाळासाहेब ठाकरेंचा किस्सा सांगतो. वानखेड्याला मॅच चालली होती आणि जरा मॅच बोरिंग झाली होती. खाली आलो तेवढ्यात अशी समोर व्हाईट गाडी आली आणि उभी राहिली. सिक्युरिटी वगैरे काय कोणा काय कळलं नाही तर बाळासाहेब बाहेर पडले. मी बॅट घेतली. बाळासाहेब तुमची मला स्वाक्षरी द्या. तर ते बोलले बघितलं असं माझ्याकडे नेहमी स्टाईलनी, मग देतो. आत निघून गेले. म्हटलं आता काय मिळणं अशक्य, सिक्युरिटी येणार, सगळं येणार पुढे. मी वरती बसलो होतो. मॅच माझं लक्ष बाळासाहेबांकडे होतं. दिसल्या ते जसे उठले तसं मी वरनं खाली येलो. मला वेळ लागला पण बाळासाहेब लवकर खाली आले. गाडीत बसले ते आणि निघाले. आत लाईट लागलेला होता. मग मी काय केलं, धावत पुढे गेलो, एका झाडाखाली गेलो आणि बाळासाहेबांना अशी ती बॅट दाखवली उंच, असं खूण केली त्यांना. तरी बघितलं आणि या मुलाला गाडीत घेऊन सांगितलं. आता सिक्युरिटी सगळी होती, ते घ्यायला लागलं. बाळासाहेब बोलल्यानंतर मी गाडीत त्यांच्या बाजूला बसलो. तर स्वाक्षरी हवी ना. म्हटलं हो. कुठे करू, कशी करू. म्हटलं बॅटभर करा तुम्ही. म्हटलं